श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणि गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्रीमद दासबोध दशक 16वा समास 8वा आत्माराम निरूपण. श्रीराम. नमो गणपते मंगळमूर्ती जयाचेनी मती स्फूर्ती. लोक भजती स्तवन करती आत्मयाचे. आत्माराम चहूकडे लोक वावडे जिकडे तिकडे. देहे पडे मृत्य घडे आत्मयावण. जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा. आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देवदानव मानवी. आत्म्या विण वेडे कुडे आत्म्या विण मळे बापुडे. आत्म्या विण थडे रोकडे शरीराचे. आत्मज्ञानी समजे मनी पाहे जनी आत्मया लागोनी. भुवनी अथवा त्रिभुवनी आत्म्या विणे ओस. परम सुंदर आणि चतुर जाणे सकळ सारा सार. आत्म्या विण अंधकार उभय लोकी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून उपस्थित बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव. भाविकांनो, मागच्या समासामध्ये गुरुमाऊलींच्या मुखामधून आपण इतकी सुंदर अमृतवाणी ऐकली. देव आहे हृदयात नको जाणे रावळात. साऱ्या संतांनी पाहिला हृदयी आत्मारामाला. किती यथार्थ वर्णन केलेलं आहे. आणि तोच विषय आत्माराम या विषयाचं या समासाचं नावच आज आहे की आत्माराम. दशक 16वा समास 8 या समर्थांनी आत्माराम निरूपण असं नाव या समासाला दिलेलं आहे. यथार्थ वर्णन हे मागच्या संत संघात आपण ऐकलेलंच आहे. आणि तोच आत्माराम हा चराचरात कसा आहे, तो सर्व साक्षीभूत कसा आहे आणि तो सगळ्यात श्रेष्ठ कसा आहे. मागच्या अनेक संत संघामध्ये आपण बघितलं की पंचमहाभूतं सांगितली, 3 गुण सांगितले, परंतु या सगळ्यांमध्ये जो श्रेष्ठ आहे तो आहे आत्माराम. आणि म्हणून या आत्मारामाला चं वर्णन समर्थांनी या दशकामध्ये या समासामध्ये अतिशय सुंदर केलेलं आहे. परंतु समासाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी न चुकता 3 देवतेंना नमस्कार केलेला आहे. तो अतिशय महत्त्वाचा.
स्फूर्तिदायक शुद्ध जाणीवरूप अशा श्री गणेशाला प्रथम वंदन केलं. त्यानंतर ज्या अंतर्यामामध्ये अंतरंगामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या त्या वागदेवतेला, जी वैखरी वाणी, तिलाच इथे शारदा म्हटलेलं आहे, तिला वंदन केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे तिसऱ्यांदा वंदन केलं त्यांनी तर आपल्याला या जीवाला स्थूल देहातून, स्थूल रूपातून सूक्ष्म रूपामध्ये नेणाऱ्या त्या नामाला वंदन केलं. त्या नामानेच आपण त्या शुद्ध जाणीवरूप आत्म्या परमात्म्यापर्यंत, त्या आत्मज्ञानापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि म्हणून समर्थांनी प्रथम समासाला सुरुवात करण्यापूर्वी या 3 देवतेंना वंदन केलं आणि पुढे संपूर्ण समासामध्ये त्या आत्मारामाचं महिमा वर्णन केलेलं आहे. महिमा वर्णन करताना समर्थ म्हणतात की तो अंतरात्मा, जो आपण अंतरात्मा म्हणतो, तोच आत्माराम आहे. तो या देहात वास करत असतो, म्हणून तर या देहाला किंमत आहे ना. नाहीतर हा ज्या वेळेस आत्माराम या देहातून बाजूला जाईल त्यावेळेस तो काय होतं, शरीर प्रेतवत होतं. बघा, ते समर्थांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीची पत्नी लावण्यवती, रूपवान, अतिशय सौंदर्यवान आहे. तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. तो म्हणतो, तिला मी तुझ्याशिवाय एक क्षणभरही जगू शकत नाही. त्या रूपावर तो भाळतो, त्या रूपाशी तो इतका तदाकार होतो. आणि ज्या वेळेस ती पत्नी मरण पावते, तिच्यातला आत्माराम हा निघून जातो, त्यावेळेस त्याला अतिशय शोक होतो, दुःखात बुडतो. परंतु थोड्याच वेळात सावध होतो आणि आपल्या नातेवाईकांना फोन करायला लागतो की माझ्या पत्नीचा देह तो समोर पडलेला असतो, पण सांगताना फोनवर सांगतो की माझी पत्नी गेली. अहो गेलं काय, शरीर तर समोर आहे, मग गेलं काय, तो आत्माराम त्याच्यातून निघून गेलेला आहे. आणि तो नंतर सांगतो, काय सांगतो की अमुक अमुक वेळेला माझ्या पत्नीचा अंत्यविधी. किती आपल्याला हे शाश्वत आहे की ज्या वेळेस या देहातून तो आत्माराम बाजूला जाईल त्यावेळेस या देहाला शून्य किंमत आहे. त्यावेळेस त्याला अग्नीच्या स्वाधीन केलं जातं किंवा जमिनीमध्ये त्याला पुरलं जातं. असा हा नाशिवंत देह आहे. परंतु या देहात वसणारा आत्माराम हा निसा शरीरात आहे का, या देहात आहे का, तर अजिबात नाही. तो सगळीकडे आहे, चराचर व्यापून उरलेला आहे. ज्या वेळेस तो या देहात आहे त्यावेळेस त्याला जीवात्मा म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस तो चराचरात आहे त्याला शिवात्मा म्हटलं जातं. आणि संपूर्ण सृष्टीला व्यापून उरलेला, सगळ्या विश्वात नटलेला जो आहे त्याला विश्वात्मा म्हटलं जातं. त्याला परमात्मा, त्याला जगदात्मा म्हटलं जातं. म्हणून समर्थांनी इथे त्याला म्हटलं की तो कशात आहे, तर तो नादरूपाने आपल्यात आहे, तो सत्तारूपाने आहे, तो साक्षरूपाने आहे, तो चैतन्यमय रूपाने तो आपल्यामध्ये आहे. पण बघा, तो इतक्या जवळ असूनही तो इंद्रियांना दिसतो का हो, तो भासतो का, तर नाही. त्या मनाला तो जाणता येत नाही, इंद्रियांना तो दिसत नाही. असा तो निर्गुण निर्विकार, ज्याला आकारणे उकारणे असा तो अंतरात्मा अंतरंगात आहे, पण आपण त्याची ओळखच करून घेत नाही. आपण बाह्यदृष्टीला महत्त्व देतो, आपण देहबुद्धीत अडकलेला आहेत आणि म्हणून देहबुद्धीमुळे आपल्याला तो जाणता येत नाही. मग ज्या वेळेस आपली ही देहबुद्धीचा नाश होईल आणि आत्मबुद्धीमध्ये आपण प्रवेश करू. म्हणून आपल्या माऊलींचे जे सद्गुरू आहे ते नेहमी सांगत असतात की मी देह नाही, मी आत्मा आहे. आत्मबुद्धी निश्चयाची तीच दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा आहे, हे कधीच विसरू नये. का म्हटलेलं आहे, तर मी हे शरीर नाही आहे. कारण का ज्यावेळेस हा आत्माराम बाजूला होईल त्यावेळेस शरीर हे कसं आहे, नाशवंत आहे, त्याला लगेच त्याची विल्हेवाट लावली जाते. मग मी कोण आहे, तर मी आत्मा आहे. मग तो कधी कळेल, तर तो जो या देहात आहे तोपर्यंतच त्याची आपल्याला ओळख करून घेता येईल, अन्यथा ओळख करून घेता येणार नाही. मग इतर प्राण्यांमध्ये आहे का तशी सोय, तर नाही. म्हणून नरदेह अतिशय दुर्लभ आहे, तो आपल्या अनेक भाग्याने आपल्या पुण्याने मिळालेला आहे. आणि त्याचं सार्थक करायचं असेल तर समर्थांनी काय म्हटलंय, जन्मा आलिया एक, काही करावे सार्थक, ऐसे न करता निरर्थक, जन्मभूमी भार होय. मग हा देहामध्ये तो आत्माराम आहे तोपर्यंत त्याची ओळख करून घ्यावी, अन्यथा आपला जन्म व्हायला जाणार आहे. परत आपल्याला या नरदेहामध्ये येता येणार नाही. पुनरपी जन्म पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे शयनम. परत हा नरदेह आपल्याला मिळणार नाही. म्हणून या नरदेहाचं सार्थक ह्या त्या आत्मारामाची ओळख करून घेण्यातच आहे. आणि यासाठी आपण
काय करायला पाहिजे? तर आत्मज्ञानी संत आहे, ज्यांनी त्याला जाणलेलं आहे, त्या संतांच्या सहवास, सद्गुरूंच्या सहवासात जर गेलं तरच आपल्याला ते आत्मज्ञान, ते आत्मतत्व, तो आत्माराम आपला कळेल. कारण आत्माराम हा त्यांनी जाणलेला आहे. आणि म्हणून आपले जगद्गुरू माऊली म्हणतात की होय, मी देव आहे, तो आत्माराम मीच आहे आणि तुम्हीही तोच आहात, तो मीच आहेत, हे ठणकावून सांगतात. आणि तो तुमच्यातला, आमच्यातला तो आत्माराम कळण्यासाठी आपण अनन्य भावे हे सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. सद्गुरूंच्या, म्हणून काय म्हटलेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे, गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. हे फक्त बोलायचंच आहे का? तर नाही. गुरु साक्षात परब्रह्म आहे आणि या परब्रह्माला अंतरंगात खेळवायचं आहे. संतांनी बघा काय केलं. नामदेव महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी, एकनाथ महाराजांनी त्या सगुण रूपातील विठ्ठलाला निर्गुण रूपामध्ये, अंतरंगामध्ये, त्या हृदयात खेळवलेलं आहे. म्हणून त्याचं स्थान कुठे आहे? तर तो हृदयात आहे. आणि तो हृदयातील स्थान जो आहे त्याचं, ते आपल्याला कळण्यासाठी आपण संत संघाला जाणं गरजेचं आहे. सद्गुरूंच्या सहवासात गेलो. आणि म्हणून आपल्या जगद्गुरू माऊलींनी यथार्थ वर्णन सद्गुरूंचं करताना म्हटलेलं आहे, सद्गुरूने श्रेष्ठ दुजा नाही कोणी, म्हणून त्याचे विभक्त राहू नये. राहू नये विभक्त, गंगा जैसे म्हण, प्रत्यक्ष भगवंत आहे त्यांच्याजवळी, आहे त्यांच्याजवळी. ईश तो सावळा, अर्क तो पिंडी माझी उतरला, उतरला अर्क स्वानंदी बुडाला. नरेंद्र म्हणे स्वानंद घ्यावा वेळोवेळा. तो आत्मारामाचा स्वानंद, तो आनंद कुठे मिळेल? तर फक्त सद्गुरूंच्या चरणाजवळ मिळेल, अन्यथा आपल्याला कुठेही मिळणार नाही. या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं की ज्या वेळेस आपले सद्गुरू आपल्याला जी साधना देतात, जे आपल्याला सेवा देतात, त्या आपण अंतरंगातून करणं गरजेचं आहे. ज्या वरवर केल्या तर त्याच्यामध्ये तो अंतरंगात आपण होऊ शकत नाही. कारण स्वामीजी म्हणतात तुमच्या हृदयात तर कोण आहे? मीच आहे ना. तुम्ही माझ्यासमोर येऊन कितीही काही सांगितलं, मी एवढी भक्ती करतो, मी एवढी सेवा करतो, पण तुमच्या अंतरंगातला मीच वास करत असल्यामुळे मला कळतं तुम्ही काय केलेलं, सांगण्याची गरज नाही आहे. अंतरंगात आपल्या अंतरात्म्यामध्ये आपल्या गुरूंचं स्थान आहे. आणि या गुरूंच्या स्थानानेच आपण काय करतो? त्या आत्मारामापर्यंत आपण पोहोचून जातो. यासाठी आपण काय व्हायला पाहिजे? तर गुरूंशी अनुसंधान साधायला पाहिजे. गुरूंचं ध्यान आपल्या चित्तात, मननात असायला पाहिजे, तरच आपल्याला तो अंतरंगातला आत्माराम कळेल. यासाठी मला इथे एक छोटंसं मी दृष्टांत देते आणि मग पुढे जावं. अनुसंधान, इथं आत्माराम कळण्यासाठी त्याच्याशी अनुसंधान आपल्याला कसं साधायचं, तर हा अतिशय मोठा आहे हा दृष्टांत, पण तो शॉर्ट करून मी सांगते कारण वेळ कमी आहे. आपल्याला भागवतामधील विदुरांचा दृष्टांत आहे. विदुरजी हे श्रीकृष्ण भगवंताच्या अनन्य भावाने सेवा करतात. ते कर्मकांडात 16 ओळ्यामध्ये राहतात आणि नेहमी भगवंताशी एकरूप अनुसंधानाने ते त्या भगवंताची सेवा करत असतात, भक्ती करत असतात. पण त्यांची जी पत्नी असते ना सुलभा, ती एकदा विदुरजींना म्हणते की तुम्ही एवढं कर्मकांड पाळतात, 16 ओळं पाळतात, तिन्ही संध्या करतात, पण आम्ही बायका आहोत ना, मग आम्हाला असा मार्ग सांगा भक्तीचा की जेणेकरून तो त्या श्रीकृष्ण भगवंताची मलाही सेवा करता येईल. मग ती साधी सोपी कशी करायची? त्यावेळेस विदुरांनी सुलभाला अतिशय साधा सोपा मार्ग सांगितला, जे आपले जगद्गुरू माऊली तुम्हा आम्हाला तोच मार्ग सांगतात. काय सांगतात? माऊली आपल्याला सांगतात की बाबा रे 10 मिनटं भक्ती कर, नाम घे, आणि या नामामुळेच तू त्या परमात्म्याशी एकरूप होईल. आणि तेच विदुरजी त्या सुलभाला सांगतात की तू काही करू नको, उठता बसतात, काढतात, स्वयंपाक करताना, भांडे धुताना, घरात काम करताना फक्त श्रीकृष्णाचं नाम घे. तिने एवढंच ऐकलं आणि त्या नामामध्ये ती एवढी दंग झाली, ते नामच तिचं 24 तास मुखात, ध्यानात, मनात आणि अंतरंगात तेच राहायचं. अशा त्या नामामुळे काही वेळेस तिला स्वतःची जाणीवसुद्धा राहायची नाही, देहबुद्धीचा तिला विसर पडायचा, मी स्त्री आहे का पुरुष आहे याचंही तिला भान नसायचं. आणि असंच एक 12 वर्ष त्यांच्याशी भक्ती झाल्यानंतर हस्तिनापुरामध्ये श्रीकृष्णाचं आगमन होतं शिष्टाई करण्यासाठी. आणि त्यावेळेस ही आपल्या विदुरजींना म्हणते, सुलभा म्हणते, माझी इच्छा आहे की भगवंताने आपल्या घरी यावं. ती एक झोपडीत राहत असतात, गरीब असतात खूप. त्यावेळेस विदुरजी म्हणतात, अगं तो द्वारकाधीश, तो कोट्याधीश, आणि तो आपल्या एवढीशा झोपडीमध्ये कसा बरं येईल? आपण त्यांना बोलवायचं नाही, त्यांची इच्छा असेल तर ते येतील. ती म्हणते नाही, पण माझी इच्छा आहे
ते त्यांनी आपल्या घरी यावंच. आणि त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कौरवांनी या श्रीकृष्ण भगवंतांनी शिष्टाई करण्यासाठी आलेल्यानंतर 56 भोग त्यांनी तयार केलेले असतात. परंतु श्रीकृष्ण भगवंत तिथे अन्नग्रहण करत नाही. ते कुठे येतात? विदुरजींच्या घरी येतात. त्यावेळीचा प्रसंग अतिशय सुंदर भागवतामध्ये सांगितलेला आहे की ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत विदुरजींच्या घरी येतात त्यावेळेस दुपारची संध्या करण्यासाठी विदुरजी बाहेर नदीवर गेलेले असतात. घरामध्ये सुलभा एकटीच असते. झोपडीचं दार लोटलेलं असतं आणि अंतरंगातून ती कृष्ण भक्तीमध्ये इतकी तल्लीन झालेली असते, तिला कशाचीही शुद्ध नसते. दारामध्ये श्रीकृष्ण भगवंत दार वाजवतात, त्याचंही तिला भान नसतं. भगवंत दार लोटतात, आतमध्ये प्रवेश करतात. त्या सुलभाला बघतात तर ती कृष्णमय झालेली आहे. तिचं तेजस्वी शरीर, त्याच्यातून निळाशार प्रकाश तो सगळ्या झोपडीमध्ये पसरलेला होता आणि ते तेजोमय ती झोपडी झालेली होती. भगवंताने आत प्रवेश केला. त्या काकीजवळ गेले. काकी म्हणायचे त्यांना, विदुरांच्या पत्नीला, काकी अगं मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे. ती भाणावरच नव्हती. तिला हलवून हलवून विचारलं भगवंताने, काकी अगं मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे, तुझ्याकडे मी जेवायला आलो. त्यावेळेस तिने भगवंताकडे डोळे उघडून बघितले. म्हणते की भगवंता तू तर आतमध्ये होतात ना, तू बाहेर कसा आला रे? तू अंतरंगात होता, तू बाहेर कसा आला? भगवंत म्हणतात, काकी मला भूक लागली, अगोदर मला जेवायला दे, काहीतरी खायला दे. त्यावेळेस त्यांच्या घरात अन्न नव्हतं, ते भाजी खाऊन राहत होते. तिने इकडे तिकडे शोधलं. समोरच प्रसादाला पूजेला केळी आणून ठेवलेली होती. ती केळी घेतली, एक केळ सोललं आणि तिने काय केलं, ते केळातला गर तिने स्वतः खाल्ला आणि त्या भगवंतांना तिने केळीची साल खाऊ घातली. भगवंतही अतिशय तन्मयतेने ती साल खात होते, ही गर खात होती. आणि तेवढ्यात विदुरजींचं आगमन त्या झोपडीत झालं. विदुरजींनी ते समोरचं दृश्य बघितलं. माझा भगवंत समोर आहे आणि आपली पत्नी वेड्यासारखी त्यांना केळाचं साल खायला घालते, स्वतः केळ खाते. ते तिच्याजवळ येतात. अगं वेडे, तुला काय वेडबीड लागलं का? अगं साक्षात भगवंत आपल्या समोर, तू स्वतः गर खाते आणि त्यांना ती केळाचं साल देते, तुला काही वाटतं की नाही? ते तिच्यावर ओरडतात. त्यावेळेस भगवंत विदुरजींना म्हणतात, विदुरजी तुम्ही फक्त कर्मकांडामध्येच अडकलेले आहे, तुम्ही 16 ओळ्यात अडकलेले, त्याप्रमाणे तुम्ही माझी भक्ती करतात. पण काकीची भक्ती ही भावभक्ती आहे, ही अंतरंगातून आहे, भोळा भाव तिचा आहे. आणि म्हणून माझं स्थान त्यांना माहिती आहे कुठे, तर अंतरंगात आहे. आणि त्याच्यामुळे जिथे त्या गराला जायचं होतं तिथे तो गेलेला आहे. तो गर कुठे गेला? तर अंतरंगात गेला. त्या परमात्म्याला, त्या आत्मारामाला तो मिळाला. आणि बाहेर जे साल जायचं होतं ते बाहेर पडलं. दृष्टांताचं तात्पर्य मला हेच सांगायचं की तो अंतरंगात आहे, त्या अंतरंगात त्याला बघा. आणि तसंच आपल्या सद्गुरूंचं स्थान आपल्या अंतरंगात आहे, आत्मारामात आहे. आणि आपल्या सद्गुरूंना, आपल्या या सद्गुरूंच्या रूपाला आपण कशात खेळवलं पाहिजे? तर आपल्या हृदयात खेळवलं पाहिजे. आपण 24 तास त्यांच्याच ध्यानामध्ये राहायला पाहिजे, त्यांच्याशीच अनुसंधान साधायला पाहिजे. तर बघा आज असे अनेक भक्तगण, त्याचा तुम्हीही अनुभव घेतलेला आहे, मीही अनुभव घेतलेला आहे की ज्यावेळेस आपण स्वामींच्या जवळ जातो ना, त्यावेळेस अंतरंगात वेगळं काहीतरी चालू असतं आणि स्वामीजी ते ओळखतात आणि त्याची ओळख करून ते आपल्याला देतात. तुला असंच वाटत होतं ना, तुला मी असं असं बोललो म्हणून लगेच ते आपल्याला सांगतात. त्यावेळेस आपण विचार करतो, अरे मी ते हे सांगितलं पण नाही स्वामीजींना, कसं कळालं? तो अंतरात्मा आहे. प्रत्यक्ष गुरु अंतरात्म्यात आहे आणि आपल्या हृदयामध्ये तेच वास करत असतात आणि त्यांचं अधिष्ठान त्या हृदयावर आहे. म्हणून आपण अनन्य भावे गुरुचरणाचा दास व्हावं, गुरुचरणाशी रिघावं. त्यांनी सांगितलेल्या संत संघामध्ये आपण यावं आणि त्यांच्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांच्या चरणाजवळ द्यावं. एवढ्याच आपण जर या साधकांनी, शिष्यांनी, भक्तांनी केलं तर नक्कीच ते आत्माराम, ते आत्मतत्व आपल्यातच आहे. ते आपल्याला, म्हणून माऊली नेहमी सांगतात, तो कोण आहे? तो मीच आहे. यांचं ज्ञान त्यांना आहे आणि त्याची जाणीव सगळ्या शिष्यांना व्हावी, हीच तळमळ माऊलींची आहे. म्हणून अहोरात्र माऊली आपलं हे शरीर काय करताय, झिजवताय, पण ते दिवसभर ते कार्यात राहतात. पण त्यावेळेस आपण त्यांच्याकडे बघतो ना, ते म्हणतो, स्वामीजी आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या चरणाजवळ आहे, आम्ही एवढं थकलेलो आहे, तुम्ही का थकले नाही? कारण ते कोण आहे? तर आत्माराम आहे. ते कसे थकणार? ते शरीर आहे, शरीर थकत असतं. आतला आत्माराम
आतला राम कधी थकत नाही हे लक्षात घ्या. मी एक आणखीन प्रसंग पुढे ह्याला जोडेन की हा जो भगवंत हा परमात्मा जो आहे तो संपूर्ण चराचरामध्ये आहे. त्यासाठी एक मी दृष्टांत देईन. आपल्या वाचनात बऱ्याच जणांच्या गेलेलं आहे, आपण ऐकलेलं आहे की देव आणि दानव यांनी एकदा असा प्रयत्न केला जो आम्ही श्रीलीलामृतामध्ये पण प्रसंग दिलेला आहे की समुद्र मंथन करायचं. आणि समुद्र मंथन करून आपण काय करायचं, दोघांनी एकमेकांना सहकार्य करायचं, त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला नक्की फायदा होईल. मग काय करायचं तर वासुकीची दोरी करूया म्हणाले. कारण आता समुद्र मंथन, मंथन म्हणजे घुसळणे. मग घुसळायचं काय तर समुद्र घुसळायचा. मग याच्या पोटामध्ये दडलेली जी रत्न असतील ती आपल्याला प्राप्त होत. मग आता घुसळायचा कसा याच्यासाठी दोरी पाहिजे, म्हणून वासुकी नागाची दोरी करण्यात आली. आणि मंदराचळ पर्वत जो आहे त्याला समुद्रामध्ये लोटण्यात आला आणि त्या मंदराचळ पर्वताला वासुकीनं वेढा दिला आणि 2 टोकं झाली, एक तोंडाकडे आणि एक शेपूट, अशा प्रकारचा वेढा झाला. त्या वेढ्यामध्ये मंदराचळ पर्वत आणि आता घुसळायला सुरुवात झाली. घुसळायला सुरुवात झाल्याबरोबर देव एका बाजून ओढत होते आणि दानव एका बाजूनं त्या वासुकीला ओढत होते. आणि त्यामुळे समुद्रामध्ये हा जो मंदराचळ पर्वत आहे तो असा गोलगोल गोलगोल फिरत होता. म्हणजे असा मध्ये होता आणि घुसळण्याचं काम चालू होतं. आता हे वासुकीला दोन्ही बाजूनं ताकदीनं ओढल्यामुळे त्याला सगळं ते असह्य होत होतं. आणि म्हणून त्याच्या शरीरामध्ये असणारं जे विष आहे ते विष बाहेर पडू लागलं. विष बाहेर पडू लागलं आणि ह्या विषानं संपूर्ण सृष्टी जळून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. करायचं काय. आणि म्हणून भक्तीला भोळा असणारा भोलेनाथ आलेल्या प्रसंगाला सामोरं गेलं पाहिजे. कारण भगवान विष्णूंनी सहाय्य केलं आहे, मंदराचळ पर्वताच्या खाली कूर्म रूपामध्ये जाऊन बसलेले आहेत. मग आता तारणार कोण, एकतर विष्णू किंवा शिव. म्हणून शिवानं ठरवलं की ते तिकडे कामात अडकलेले आहेत, त्यामुळे मी हे काम केलं पाहिजे. आणि म्हणून भगवान भोलेनाथांनी ते विष प्राशन करायला सुरुवात केली. संपूर्ण विष त्यांनी प्राशन केलं वासुकीचं आणि त्यांच्या अंगामध्ये दाह झाला, उष्णता वाढली शरीरामध्ये, अंगाची लाई होऊ लागली. त्यावेळेला भगवान शंकरानं रामाचं स्मरण करायला सुरुवात केली. रामनामे त्यांचं काय झालं की हा जो कंठ होता तिथे फक्त निळं राहिलं आणि बाकीचं सगळं विष रामनामानं संपूर्ण शंकराने पिऊन टाकलं. आपल्या सृष्टीमध्ये शैव वैष्णवांमध्ये शैव म्हणतात शंकर मोठा आणि वैष्णव म्हणतात विष्णू मोठा. या भगवान विष्णूवर सुद्धा एकदा असाच प्रसंग आला. तो 7व्या अवतारामध्ये राम बनून आला आणि मारीच नावाच्या राक्षसाच्या मोहानं सीतेनं त्यांना जंगलात पाठवून दिलं आणि रावणानं सीतेवर झडप घातली आणि सीतामाईला लंकेत घेऊन गेले. भगवान प्रभू रामचंद्र शोध काढत काढत समुद्रापर्यंत आले, आपल्या भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत आले. आता समुद्र ओलांडायचं आहे आणि पलीकडे जायचं आणि रावणाचा वध करायचा आहे. ते स्वतः परमात्मा होते तरीसुद्धा त्यांनी तिथे काय केलं, भगवान प्रभू रामचंद्राने ईश्वराची स्थापना केली. म्हणजे काय केलं, शंकराची स्थापना केली, शंकराचं लिंग स्थापन केलं, उपासना केली. या कार्याला भगवान विष्णूंनी शंकराचे आशीर्वाद घेतले आणि मग लंकेमध्ये सेतू बांधून पुढे निघून गेले. रावणाचा वध केला हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून पुढचा इतिहास सांगत नाही मी. याच्यातून घ्यायचं काय आपण की
भगवान प्रभू रामचंद्राने ईश्वर स्थापन करावा, त्याची उपासना करावी, म्हणून ते झाले रामेश्वर. रामानं स्थापन केलेला ईश्वर, म्हणून त्या ठिकाणाचं नाव झालं रामेश्वर. आणि त्याच रामेश्वराचा आशीर्वाद घेतले आणि पुढे सेतू बांधला, म्हणून झालं बघा सेतू रामेश्वर. तात्पर्य असं की आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या 2 सुप्रीमो शक्ती मानल्या जातात. एक पंथ मानतो की ईश्वर जो आहे तो भोलेनाथ आहे, शंकराने त्याने हे सगळं विश्व निर्माण केलं. आणि वैष्णव पंथ म्हणतो की भगवान विष्णूने हे निर्माण केलं. आता दोन्ही दृष्टांतातून आपण काय घ्यायचं, किंवा या दोन्ही देवतांना आपल्याला काय सांगायचं असेल तर आपल्याला त्यांना हेच सांगायचं आहे की मी रामरूपामध्ये पण आहे, मी शिवरूपामध्ये पण आहे, मी संपूर्ण विश्वातच भरलेलं आहे, म्हणून मी विश्वंभर आहे. हे आपल्याला कळत नाही, म्हणून आपण शैव वैष्णव भांडत बसतो. धर्माधर्मामध्ये भांडणं होत राहतात. सगळ्या धर्माचं तत्त्वज्ञान एकच आहे. मुस्लिम धर्माला विचारलं तर ते सांगते अल्लाशिवाय कोणीच नाही, तो एकच आहे. आपला शैव म्हणजे शंकरांनी काय सांगितलं की मी कोणी नाही आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे. तो कोण आहे? तो विष्णू आहे. तो कोण आहे? तर तो राम आहे. राम म्हणजे शरीर, ज्या शरीराला तुम्ही राम म्हणतात ते भगवान शंकरांना इथं म्हणायचं नाही आहे. तर त्या रामामध्ये सुद्धा जो आहे, जसं अर्जुनाला ज्यावेळी भ्रम निर्माण झाला आणि म्हणाला अरे मग मारू शकत नाही, तू माझा नातेवाईक आहेस, तू माझा मित्र आहेस, ते मी मारू शकत नाही. त्या भगवान कृष्णानं पण सांगितलं मला तू नातेवाईक म्हणून बघू नकोस, या माझ्या शरीरामध्ये जो आहे तो तुला ऑर्डर देतोय मार, हे तुझं काम आहे. म्हणजे भगवान कृष्णालाही माहिती होतं की आपल्यामध्ये एक आत्माराम वसतोय. समर्थ रामदास स्वामींना आणि सर्व गुरु परंपरेला हेच सांगायचं आहे की याचा शोध घ्यायचा आहे. देहाला म्हणून देहाचे लाड चोचले न पुरवता आपल्याला काय करायचं, आपल्यामध्ये जो आहे त्या रामाला शोधायचा. आणि तो आत्माराम संपूर्ण चराचरात आहे. दासबोधामध्ये सांगितलं आहे की तो माणसामध्ये राहतो तोपर्यंत किंवा प्राण्यांमध्ये राहतो तोपर्यंत त्याला जीवात्मा म्हटलेलं आहे. म्हणजे प्राण्यांमध्ये आपण ज्यावेळी बघतो त्याला आपण काय म्हणतो, जीव. बघा ना, माणसाला पण जीव म्हटलं जातं आणि सरपटणारा प्राणी असतो त्यालाही जीव म्हटलं जातं. अरे कशाला त्या मुक्या जीवाला मारता म्हणतो ना आपण, त्या मुक्या जीवाला कशाला मारता, म्हणजे त्या पशु पक्षी प्राणी यांना आपण काय समजत असतो, जीव. त्या जीवामध्ये जो राहतो तो जीवात्मा. देवांमध्ये राहतो तो देवात्मा, या निसर्गामध्ये राहतो तो विश्वात्मा. या संपूर्ण चराचराला जो आहे व्यापून, नावं फक्त वेगवेगळी झालेले आहेत, शक्ती तीच आहे, तो परमात्मा. आणि तो परमात्मा शोधण्यासाठी इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. मी सांगितलं अणुरेणूत देव आहे. नरेंद्र म्हणे शोधून पाहे. हा देव इकडे तिकडे शोधायला जाण्याची गरज नाही, तो तुमच्यात आहे, तो माझ्यात आहे, तो संपूर्ण चराचरात आहे. ज्याला तो कळत नाही तो शोधतो त्या हरणाच्या मृगासारखा. कस्तुरी कुठे, बेंबीतच, पण शोधतो कुठे आपण, की तो मृग शोधतो कुठे, बाहेर. तशी आमची अवस्था आहे की आम्ही ती पंचतत्व 3 गुण नीट न समजल्यामुळे या मायेमध्ये अडकलेलो आहोत. आणि त्यामुळे आहे जरी परम सुगम, परंतु कठीण झालं ना आम्हाला सगळ्यांना. ते सोपं करून घेण्यासाठी सद्गुरूंची निर्मिती केलेली आहे परमात्म्यानं. नवे नवे तो परमात्माच सद्गुरू रूपामध्ये आला आहे आणि आपलं ज्ञान सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा तो प्रयत्न करतो आहे. म्हणून त्याच्या सहवासामध्ये या, त्याच्या संगतीमध्ये या, मग त्याला शोधायला जाण्याची गरजच नाही, तो आपल्याजवळच आहे. म्हणून मी ठणकावून सांगितलं आहे, ज्यावेळी मला त्याचं यथार्थ ज्ञान झालं माझ्या गुरुकृपेनं, माझ्या गुरूंच्या आशीर्वादानं ज्यावेळी मला तो पूर्णपणे कळला, त्यावेळी मी अभंग लिहिला, देव आहे हृदयात
नको जाणे रावळात. रावळात जाण्याची गरज नाही, तो आपल्यातच आहे. साऱ्या संतांनी जाणीला, साऱ्या संतांनी पाहिला हृदयी आत्मारामाला. तेव्हा हा आत्माराम जो आहे हा समजण्यासाठीच हा मगातपासूनचा सगळा खटाटोप होता. अनेक संत संघामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे समर्थ रामदासांनी जे दाखले दिले त्याची गरजच ती होती. कारण मध्यंतरी एक 3-4 संत संघामध्ये आपल्याला प्रश्न पडला होता, हे अग्नितत्व का सांगितलं जातं, हे वायुतत्व का सांगितलं जातं, हे जलतत्व का सांगितलं जातं, हे तेज तत्व का सांगितलं जातं. आता तुमच्या लक्षात सगळ्यांच्या आलं असेल की ही सगळी तत्व आणि 3 गुण यामुळे एक भ्रम निर्माण झाला आहे. आणि या भ्रमामुळे आपल्यामध्ये असूनसुद्धा नव्याने तोच आपण आहोत तरीसुद्धा स्वतःला विसर पडला आहे. जसं बघा वायूचं महत्त्व आपल्याला कधी कळतच नाही, अन्नाचं महत्त्व कळतं. म्हणून म्हण कशी पडलं आहे बघा, अरे ही पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करतो आहे. म्हणजे अन्नाला फार महत्त्व दिलं आहे. वास्तविक अन्नाला महत्त्व देण्याची गरज नाही आहे. जेवढं महत्त्व वायूला दिलं पाहिजे तेवढं अन्नाला देण्याची गरज नाही. आपण 21 दिवस अन्न पाण्या वाचून राहू शकतो, वायूशिवाय 2 मिनटंसुद्धा राहता येणार नाही. एवढं महत्त्व त्या वायूचं आहे, पण तो कळलाच नाही कधी आपल्याला. भोपाळ दुर्घटनेसारखी दुर्घटना घडते ना, त्यावेळी कळतं वायूचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. भोपाळची दुर्घटना म्हणजे कळलं ना, गॅस लिकेज झाला होता आणि भरपूर माणसं, हजारोत माणसं मेली होती. कशामुळे? तर वायू गळतीमुळे. हा वायू किती महत्त्वाचा आहे परंतु तो आपल्याला कळत नाही. वायू हाच परमात्मा स्वरूप आहे. तसं जे मुख्य आहे ते आम्हाला कळलेलं नाही आहे आणि म्हणून आपण बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी करतो. त्यामुळे तो समजावा ह्यासाठी सोप्या शब्दामध्ये सांगण्यासाठी ते संत संघ आयोजित केलेले असतात. म्हणून संत संघाला आवर्जून यायचं आणि आपलं जे ज्ञान आहे ते जास्तीत जास्त विकसित कसा होईल याचा प्रयत्न करायचा. मला खात्री आहे त्याचीच भूक आपल्याला सगळ्यांना लागलेली आहे. म्हणून आपण दर आठवड्याच्या संत संघाला येतो. असेच आपण येत राहूया आणि आपल्या जन्माचं सार्थक करूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.